काय फटका होता, अगदी बसून घुटना टेक तमाशे देख होता, पण इथे फटका फसतोय. फलंदाज बाद होईल प्रेम सागर पाल. चेंडूला नक्कीच एलिव्हेशन भेटला होता, परंतु लांबी नव्हती भेटली आणि प्रेम सागर पाल आश्चर्यचकित होऊन पविलियनच्या दिशेने परत जात असताना त्यांना अजून विश्वास होत नाही की हा चेंडू सीमारेषा बाहेर कसा गेला नाही, कारण की चांगला मिडल झाला होता हा चेंडू. परंतु तुकाराम यांनी चांगला झेल घेतलाय आणि तिसरा हातरा लागलाय तो म्हणजे परी 11 संघाला. आणि आता नक्कीच मात्र परी 11 संघाचे संघ मालक आपण पाहतोय अजय पाल यांचं आगमन या मैदानात बॅटिंग साठी आलेत. 5व्या नंबरवर आपण पाहतोय अजय पाल. मागच्या वर्षी चांगली गोलंदाजी केली होती आणि यांचा संघ मात्र चॅम्पियन ठरला होता गुंडगे प्रीमियर लीग सीझन 6 चा. समीर शिंदे यांच्याकडून पारितोषिक आलेलं, प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चांगली गोलंदाजी कल्पेशची, चांगला चेंडू, हा सुद्धा बॅक टू बॅक चांगले चेंडू थ्रो करतोय. नक्कीच चांगला कमबॅक केलाय कल्पेश याने. 48 धावा झाल्या होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आलाय प्रेमचा आणि दुसरा चेंडू अजय पाल यांना नक्कीच निर्धाव टाकलाय. तिसरा चेंडू फेस करतील ते म्हणजे अजय पाल. आपण पाहूया. नक्कीच राम विचार करत असेल, मला स्ट्राईक भेटली पाहिजे, बॅक टू बॅक मी 3 षटकार मारलेत, या षटकामध्ये सुद्धा मला फलंदाजीचा मान भेटला, पण इथे राम आलेत स्ट्राईकला. बघूया त्या पुढचे 3 चेंडू मध्ये काय प्रकार करतील. मात्र नक्कीच धावबाद झालेला आहे खेळाडू अजय पाल. नॉन स्ट्रायकर एंडवर धावबाद झाले आणि समीर शिंदे ज्यांच्यावर पैसे लावतात ते नक्कीच प्लेयर बाद होतात ते. तर आम्ही पण आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे, समीर शिंदेवरच पैसे लावायला लागणार आहेत आम्हाला. अजय पाल धावबाद झाले आणि पुढील खेळाडू आपण पाहतोय परी 11 संघाकडून राहिल शेख आपण पाहतोय. 40+ चे खेळाडू आहेत आणि राहिल शेख यांच्यासाठी पारितोषिक आले. जर ते स्ट्राईकला आले आणि षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक अतुल नवले यांच्याकडून असणार आहे. पुढचा चेंडू राम यांचा, परंतु हाही चेंडू हवेत आणि झेल बाद झालाय. राम काय गोलंदाजी केली, 4 चेंडू आणि 4ही चेंडूवर 2 गडी बाद, 3 गडी बाद करत आपण पाहतो. एकही धाव खर्च केली नाही ते म्हणजे राम यांनी. कमबॅक म्हणायला सांगेल की सोना डॉन कडून 4थं षटक चांगलं फेकलं जात आहे. 3 षटकांचा विचार करायला धावांची बरसात झाली होती, इथे कल्पेशने कमबॅक केलाय सोना डॉन या संघाकडून. अजून पहिली इनिंगच खेळ चालू आहे. नक्कीच नवीन फलंदाज डेब्यू करतायत GPL सीझन 7 मध्ये मनीष पाल आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. विचार करायला गेलो तर लेदर खेळाडू आहेत, चांगली फलंदाजी केली रायगड मध्ये, पालघरला गेले होते, चांगली फलंदाजी केली होती. आता टेनिसचं समीकरण आहे कशा प्रकारे फलंदाजी करतील. पण पाहतोय बऱ्याचशा प्लेयर्सने डेब्यू केलं या सीझन मध्ये. मनीष पाल आपण पाहतोय स्विंग अँड मिस, याही चेंडूवर मनीष यांना काही समजलं नाही. गुड लेंथ पद्धतीचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा टाकलेला चेंडू मनीष यांच्यासाठी. मनीष पाल यांनी छकडी मारली तर संकेत पालांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला शेवटचा चेंडू असणार आहे. 5 चेंडू निर्धाव टाकलेत कल्पेश यांनी. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. 48 धावावर स्थिर आहे धावसंख्या आपण पाहतोय. चांगला कमबॅक करून दिला, आयकॉन खेळाडू आहे कल्पेश या संघाचा. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मनीष. आणि निर्धाव चेंडू या स्पर्धेतली आपण पाहतो दुसरी मेडन षटक आपण पाहतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. मनीष थोडा नाराज असेल कारण की लेदर मध्ये त्याची फलंदाजी अगदी चांगली चालते.